नमस्कार. सरसकट शब्द वगळून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी शेवटी ओबीसी मधून आरक्षण घेतलंच. नमस्कार, मी मराठी पत्रकार जयदीप या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. मंडळी, गेली 5 दिवसापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती आंदोलन करत होते. सरकार कुठलीही दखल घेत नव्हतं, पण त्यांनी ज्यावेळी अन्नत्याग पाणीत्याग करण्याचा पवित्रा घेतला आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी सरकार हे मनोज जरांगे पाटलांसमोर झुकलं आणि ज्या मनोज जरांगे पाटलांनी 6 अटी घातल्या होत्या, 6 त्यांना अटी सरकारला घातल्या होत्या की माझ्या मराठा आंदोलकांना, माझ्या मराठा समाजाला सरसकट हे आरक्षण मिळालं पाहिजे. याच्या अनुषंगाने ते जे आंदोलन करत होते, या मागण्या त्यांनी सरकारकडे पूर्वीच पाठवल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी जो मसुदा तयार केलेला आहे, तो मसुदा मी आपल्या समोर सांगणार आहे. कुठल्या अटी शर्ती ह्या सरकारकडून मनोज जरांगे पाटलांनी पास करून घेतलेल्या आहेत. तत्पूर्वी एक विनंती, माझं मराठी पत्रकार जयदीप युट्यूब चॅनल तुम्ही युट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, मराठा आंदोलक जरांगे पाटील हे गेली 2 वर्षापासून मराठा समाजासाठी पावित्र्याने लढत होते. ठिकठिकाणी त्यांनी मराठा आंदोलन संदर्भात मीटिंग बैठका चालू होत्या. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठा समाज त्यांनी एक केला होता आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी शेवटी काल मराठा समाजासाठी आंदोलन केलं जबरदस्त. आणि ओबीसी कुठल्या त्यांनी अटी सरकारला घातल्या होत्या आणि कुठल्या त्यांच्या अटी मान्य केल्या त्या आपण पाहू. सर्वात महत्वाचं, जरांगे पाटलांची ही सरकारकडे मागणी होती की सातारा गॅझेट ही एक मागणी होती की मला सातारा गॅझेट हे 100% लागू पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी अशी होती की आतापर्यंत जे मराठा आंदोलकांवरती पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ते गुन्हे देखील माफ केले पाहिजे. सप्टेंबर महिन्यापर्यंत 350 ते 400 आंदोलकांवरती गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले होते. सरकारने ती अट देखील मान्य केलेली आहे. गंभीर गुन्हे मागे घेण्याची सरकारने तत्पूर्वी दाखवलेली आहे. तिसरा जो महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला होता, अट, हैदराबाद गॅझेट हे लागू करण्याचं. ते हैदराबाद गॅझेट देखील 2 महिन्यामध्ये आम्ही लागू करू असं देखील सरकारने बोललेलं आहे. आता महत्वाचा विषय असा आहे, हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट ह्या मागण्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. हे गॅझेट मान्यता घेतलेली आहे. याच्या अनुषंगाने करोडो मराठा समाजाच्या लोकांना हे ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. हा खूप महत्वाचा निर्णय जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी घेतला होता आणि त्याच्या अनुषंगाने भरपूर मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी चौथी मागणी होती त्यांची की आतापर्यंत जे मराठा आंदोलनासाठी बलिदान दिलेलं आहे मराठा सेवकांनी, त्यांच्या परिवारांना नोकरी आणि काही रक्कम द्यावी. तर 58 कोटी आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून त्यांना देण्यात आलेले आहेत आणि एसटी महामंडळामध्ये सर्व बलिदान देणाऱ्या परिवारातील लोकांना सामावून घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता ज्या लोकांना एसटी महामंडळामध्ये नोकरी नको आहे, त्यांना MIDC मध्ये अधिकारी म्हणून घेण्याचं देखील सरकारने कबूल केलेलं आहे. अशा प्रकारच्या या 4 मागण्या प्रामुख्याने सरकारकडून जरांगे पाटलांच्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. महत्वाचा विषय असा आहे, जरांगे पाटलांची जी मागणी होती, ओबीसी मधून सरसकट मराठा प्रवर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी मधील आरक्षणात मराठा समाजाला घेतलं पाहिजे. सरकारने ही अट मान्य जरी केलेली नसली तरी जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला 70 ते 80% मराठा समाजाला हे हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट अंतर्गत समाजाला आरक्षण मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाची जी 5वी अट जरांगे पाटलांनी घातली होती, कारण की जरांगे पाटलांनी 2 वर्षापासून जे आरक्षण हातात घेतलंय उपोषण आंदोलन करून 58 लाख मराठा समाजाच्या कुणबी नोंदी दाखली मिळालेल्या आहेत. या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि महसूल अंतर्गत या 3 विभागात नोंदणी करण्यात यावी. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही नोंदणी देखील करण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे आणि ह्याच्या अनुषंगाने आता मराठा समाजातील प्रत्येक लोकांच्या दाखल्याची नोंदी ग्रामपंचायत लेवलला होणार आहे. त्याचा फायदा असा होणार आहे, इथून पुढे येणाऱ्या पिढीला कुणबी ओबीसी हे प्रमाणपत्र प्रामुख्याने मिळू शकतं. हा देखील खूप महत्वाचा मुद्दा जरांगे पाटलांनी शासनाकडून, महाराष्ट्र सरकारकडून पास करून घेतलेला आहे. तर मंडळी, मनोज जरांगे पाटलांनी हे 5 दिवस केलेलं आंदोलन आहे, त्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रचंड सरकारवरती दबाव आणून ह्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत.
जी त्यांची प्रामुख्याने सातत्याने एक मागणी होती की ओबीसी प्रवर्गातून आणि सरसकट सगळे सोयरे, ही जी मागणी होती ह्याच्यावरती जरांगे पाटलांचा खूप प्रेशर होता सरकारवरती. पण सरकारने ती जरी मान्य केली नसली तरी जरांगे पाटलांनी बहुतांश मराठा समाजाला, गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे खूप मोठं कार्य केलेलं आहे. मंडळी, काल हा निर्णय झालेला आहे. गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र सरकारने GR देखील दिलेला आहे. पण याच्याच अनुषंगाने काल GR दिला आणि जरांगे पाटलांनी काल 9 वाजेपर्यंत मुंबई रिकामी देखील केली. मुंबई सोडली त्यांनी आणि त्याच्या अनुषंगाने ते छत्रपती संभाजी नगरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत. पण त्यांच्या विरोधात ओबीसी समाजातून आणि त्यांच्याच आंदोलनामध्ये जे वकील आणि काही कार्यकर्ते होते यांच्याकडून असा आरोप करण्यात येत आहे की सरकारने मराठा समाजाला फसवलेला आहे. हा भाग वेगळा आहे. पण याच्या अनुषंगाने मला असं म्हणायचं आहे की ह्या ज्या जरांगे पाटलांनी मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट द्वारे आम्हाला कळवा. आणि हे जो GR काढलेला आहे सरकारने, हा मराठा समाजाला संपूर्णरित्या आरक्षणाचा लाभ मिळवून देऊ शकतो का, हे देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट याच्यावरती आपण अभ्यास करून एक छान व्हिडिओ बनवणार आहोत. त्याच्यावरती देखील काही महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत. तर ते नक्की व्हिडिओच्या द्वारे पहा. मराठी पत्रकार जयदीप या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.